सर्वांनाच आवडणारी चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण काही भाज्या कट करून घेतलेल्या त्या सर्व आपण कुकरमध्ये ॲड करून घेणार आहोत। थोडंसं पाणी ॲड करायचं, जास्त पाणी वापरायचं नाही। झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आणि नंतर हे व्यवस्थित आपण मॅश करून घेणार आहोत। 2 चमचे बटर आणि 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायचं। एक मोठा कांदा बारीक कट केलेला तोही व्यवस्थित परतून घेणार आहोत। शिमला मिरची ॲड करून घेणार आहोत। 1 मिनिट झाकण ठेवून याला वाफ काढून घेऊ, म्हणजे शिमला मिरची व्यवस्थित शिजल्या जाईल। आता याच्यात मसाले ॲड करून घेणार आहोत। हळद, धनेपूड, लाल तिखट आणि पावभाजी मसाला। थोडंसं पाणी ॲड करून टाकायचं, म्हणजे मसाले करपणार नाही। शिजून घेतलेल्या भाजी आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि गरजेनुसार पाणी याच्यात ॲड करून घ्यायचं आणि मंद गॅसवर आपण याला 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित शिजून घेणार आहोत। सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर ॲड करायची। मस्तपैकी आपली इथे पावभाजी तयार झालेली आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊ। थोडंसं बटर, कांदा आणि लिंबू पावाबरोबर खायला टेस्टी